एक लक्षात घ्या, या ठिकाणी साकीनाका या ठिकाणी अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। ती व्यक्ती या ठिकाणी एक तर पहिली गोष्ट म्हणजे रेड अलर्ट या ठिकाणी दिला असताना प्रशासनाने काम का सुरू केलं, पूर्ण पावसामध्ये काम सुरू केलं। खाजगी कंत्राटदार या ठिकाणी काम करत होता आणि धो पाऊस पडत असताना ती बिचारी व्यक्ती या ठिकाणी जात असताना त्यांना कळलं नाही, कारण की मेन हाऊस ओपन करून ती माणसं निघून गेली। फार मोठी चूक आहे प्रशासनाची, कुठेही पाठीशी घालण्याचं या ठिकाणी काम नाहीये। मी सातत्याने याचा पाठपुरावा करते, मी सातत्याने फोनवरती होती, प्रत्येक माध्यमांशी बोलते। फार मोठी चूक ही प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे। या ठिकाणी प्रशासनाला कुठेही पाठीशी घालण्याचं काम नाहीये। वारंवार ह्याच्या रिव्ह्यू मीटिंग मी घेत होती, वारंवार सांगत होती की या ठिकाणी मुंबईत असलेली बॅन होईल, पण एक गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छिते की हे बंद होतं, याचं झाकण काढायची गरज नव्हती, ते पण भर पावसामध्ये, आणि झाकण काढून त्याच्यात जाळी घालायची एवढ्या मोठ्या पावसात गरज नव्हती। ही सर्व कामं या ठिकाणी पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर पाहिजे होती, परंतु पावसामध्ये ही कामं सुरू करत असताना पावसाचा अंदाज घेणं पण तेवढंच गरजेचं होतं। इतका मोठा रेड अलर्ट मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हवामान खात्याने जाहीर केल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीचं जर काम चालत असेल तर 100% मी त्याच ठिकाणी ऑन द स्पॉट प्रशासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना, आयुक्त असतील, उपायुक्त असतील, ॲडिशनल कमिशनर असतील, ऑन द स्पॉट संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निलंबित करा आणि जो कंत्राटदार आहे त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आणि त्याला तर ब्लॅकलिस्ट कराच, पण ह्याचबरोबर या ठिकाणी असलेले संबंधित वॉर्ड ऑफिसर असतील, या ठिकाणी असलेले उपायुक्त असतील, सहाय्यक आयुक्त असतील, कनिष्ठ अभियंता असतील, या सगळ्यांना या ठिकाणी आम्ही निलंबित केलेले। याची ऑर्डर मी या ठिकाणी इथे घेऊन आलेली आहे, तुमच्या माहितीसाठी सांगते। ऑन द स्पॉट आम्ही निलंबित केलेले या ठिकाणी सांगते तुम्हाला। या ठिकाणी धनाजी हेर्लेकर सहाय्यक आयुक्त एल विभाग, दीपक चौगुले दुय्यम अभियंता परिरक्षण एल विभाग, अभिजित चौकुले कनिष्ठ अभियंता एल विभाग आणि उत्तम पाटील सहाय्यक अभियंता, या चौघांना पण आम्ही या ठिकाणी निलंबित केलेले। याची ऑर्डर या ठिकाणी घेऊन आलेले आणि त्याचबरोबर त्या बिचाऱ्या दुर्दैवी ही घटना घडली आणि त्याच्यामध्ये मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला मी महापौर म्हणून या ठिकाणी 10 लाख रुपये जाहीर करण्यासाठी मी पालिका प्रशासनाला सांगितले। मान्य आहे 10 लाख रुपयाचा प्रश्न नाहीये, आता कुटुंबाला आधार पाहिजे, कारण त्यांच्या त्या घरातला कर्ता व्यक्ती या ठिकाणी करणार तेही करणार, पण या ठिकाणी प्रशासनाला पाठीशी घालायचं काम नाही आणि या ठिकाणी आम्ही ऑन द स्पॉट कारवाई पण केलेली आहे। व्यक्ती आत गेल्यानंतर जर जाळी बसवण्याची हे केली आहे तर मी तर आता पुढे जाऊन असं म्हणेल, या 4 अधिकाऱ्यांवरती पण कारवाई करा। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा फक्त कॉन्ट्रॅक्टरवरती नाही, या अधिकाऱ्यांवरती पण घ्या। वारंवार त्यांना निलंबित केलं जातं, तुम्ही आता सांगतायत की त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, मात्र जाणीवपूर्वक अशा पद्धतीचे अधिकारी दुर्लक्ष करतायत का? कारण की तुम्ही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना वारंवार या गोष्टी आम्ही सांगितल्या आहे। मी तुमच्या माहितीसाठी सांगते, या ठिकाणी मुंबई महानगरपालिका आयुक्त भिडे मॅडम असतील, ॲडिशनल कमिशनर बांगर साहेब असतील, मी असणार, उपमहापौर असणार, दालनामध्ये मीटिंग घेऊन वारंवार DMC असतील, वारंवार वॉर्ड ऑफिसर